मंडळी, आज मी गोष्ट सांगते एका अशा मुलीची जी मुलगी मैदानात उतरते आणि बॅट फिरवते ना, तेव्हा अख्ख्या जगाची नजर फक्त तिच्यावर खिळते. स्टायलिश कव्हर ड्राईव्ह, जबरदस्त टायमिंग आणि हवेत झेपावणारे तिचे लांबच लांब षटकार हे पाहून आपल्या अंगावर शहारे येतात. ही गोष्ट आहे नॅशनल क्रश, क्रिकेटची क्वीन आणि भारताची धडाकेबाज फलंदाज स्मृती मानधना हिची. स्मृतीचा जन्म मुंबईचा, पण तिचं बालपण सांगलीच्या माधवनगर मध्ये गेलं. क्रिकेटचं वेड तिला वारशानेच मिळालं होतं. तिचे वडील आणि भाऊ दोघेही जिल्हा स्तरावर क्रिकेट खेळायचे. आपल्या भावाला महाराष्ट्र टीम कडून खेळताना बघून 9 वर्षाच्या चिमुरड्या स्मृतीने ठरवलं की मलाही भारतासाठी खेळायचे. जिद्द तर इतकी मोठी की वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी तिची निवड महाराष्ट्राच्या अंडर-19 संघात झाली. स्मृतीने महिला क्रिकेटला एक नवी ओळख मिळवून दिली. आज विमेन्स प्रीमियर लीग मध्ये सर्वात महागडी खेळाडू असण्यापासून ते भारताला अनेक सामने जिंकून देण्यापर्यंत तिने अनेक यशाची शिखरं गाठली आहे. 2013 मध्ये गुजरात विरुद्ध खेळताना तिने 150 चेंडूत नाबाद 224 धावा केल्या आणि देशांतर्गत वन डे सामन्यामध्ये द्विशतक झळकावणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. त्यानंतर बांगलादेश विरुद्धचं आंतरराष्ट्रीय पदार्पण असो किंवा इंग्लंड विरुद्धची कसोटी, स्मृतीने प्रत्येक संधीचं सोनं केलंय. तिच्या बॅटने दिलेली प्रत्येक चोख प्रत्युत्तरं आज इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे. आज ती केवळ एक खेळाडू नाहीये, तर लाखो मुलींसाठी एक प्रेरणा आहे. क्रिकेट सारख्या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या खेळामध्ये स्वतःची ओळख निर्माण करणारी, भल्या भल्या गोलंदाजांना धूळ चारणारी आणि भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवणारी स्मृती मानधना ही कोणत्याही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये नाही, तर तिची धडाडी आणि आत्मविश्वास हा सांगलीच्या एका मराठी शाळेत घडलाय. हो, स्मृती मानधना ही मराठी शाळेत शिकली आहे.